सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम, या झोपडपट्टी विकास 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. माझ्याकडे गृहनिर्माण खातं आहे. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द देतो. तुम्ही एका तरी गिरणी कामगाराला घर दिला? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 12,000 लोकांना घर दिलंय. 1 लाख गिरणी कामगारांना घर आमचं महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली, RSS वर टीका केली. जे RSSचे लोक आहेत, जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जातात, संकटामध्ये धावून जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाली. एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त देशभक्त RSS वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही कसले हिंदुत्ववादी? आणि म्हणून मी 100 वर्ष शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली आहे. 100 वर्षे थोडके वर्ष नाही. आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या शताब्दी निमित्त देखील शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी शिवसेना देखील ज्वलंत हिंदुत्ववादी पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. आणि त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. आता आपल्याला एवढंच सांगतो, आता लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे. नाहीतर मुंबई जी पुढे जातीये, 25 वर्ष